नमस्कार. MSCL महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग 2025 याचं पहिलं पर्व सुरू होते. यासाठी आपल्या सगळ्यांचे लाडके विनोदवीर नम्रता आणखीन प्रसाद आपल्याबरोबर आहेत. त्याचबरोबर याचे आयोजक श्री सुयोग गायकवाडजी आपल्याबरोबर आहेत. तुम्हाला ही कल्पना कशी सुचली, म्हणजे साखर आणि क्रिकेट याचं काय कॉम्बिनेशन आहे? खरं सांगायचं म्हटलं तर लहानपणापासून विविध उपक्रम मी करत आलेलो आहे आणि बेसिकली गणपतीमध्ये मला खूप उपक्रम करण्याची सवय आहे. त्याच्यामुळे 2 वर्षापूर्वी सीताराम महाराज साखर कारखान्यावरती माझ्या डोक्यात आलं की आपण गणपती साजरा करतोयच, मग इंटर डिपार्टमेंट एक कुठला तरी स्पोर्ट्स खेळूया. म्हणजे काय होईल, त्याच्याने एक स्पोर्ट्समनशिप तयार होईल, एकमेकांमध्ये चांगली कॉम्पिटिशन होईल आणि क्रिकेटसारखा चांगला स्पोर्ट्स आणि क्रिकेटसारखा फेमस स्पोर्ट्स आपल्या सर्वांचाच लाडका आहे. आणि म्हटलं क्रिकेट टुर्नामेंट एक घडवूयात आपण इंटर डिपार्टमेंट. आणि मला असं होतं की एक नॉर्मल टुर्नामेंट होऊन जाईल, पण मी तिथे पाहिलं की हे शेतकऱ्याची मुलं, ही कर्मचाऱ्याची मुलं, गावाकडची हे सर्व लोक इतक्या उत्कृष्ट पद्धतीने क्रिकेट खेळत आहेत. आणि मग असा विचार डोक्यात आला की बाबा आपल्या कारखान्यामध्ये एवढे चांगले कर्मचारी खेळतात तर बाकीच्या कारखान्यामध्ये का नाही. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 38 कारखाने आहेत, जवळजवळ महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कारखाने आपल्या जिल्ह्यात आहेत. तर मग असा विचार आला की बाबा आपण सर्व कारखान्यांना एकत्र आणूयात आणि याच्यामध्ये क्रिकेट टुर्नामेंट भरूयात. आणि याच्यामुळे काय होईल, सर्व कारखाने जे आहेत हे सगळे गावाकडे आहेत आणि तिथे जे कर्मचारी आहेत ती सगळी कर्मचाऱ्याची मुलं, शेतकऱ्याची मुलं आणि गरीब कुटुंबांनाच येणारी मुलं आहेत. स्वप्न सगळ्यांची असतात, कुणाला क्रिकेटर बनायचं असतं, कुणाला काय. मग एखाद्या स्वप्नाला त्याच्यामधनं काही संधी मिळते, एखाद्याला प्लॅटफॉर्म मिळतोय, तर त्याच्यासाठी त्यांना एका लाईमलाईटमध्ये आणण्यासाठी ह्या कर्मचाऱ्यांना ही संकल्पना सुचली. येस, खूपच चांगली संकल्पना आहे, पण याच्यामध्ये खेळणार खूप. आता हे विशेष आहे, म्हणजे बऱ्याच कारखान्यांचे ओनर स्वतः किंवा MD म्हणा, मॅनेजिंग डायरेक्टर म्हणा किंवा जनरल मॅनेजर म्हणा, हायर पोस्ट हे, आणि त्याच्यानंतर एखाद्या गेटवरचे शिपाई, तर हे सर्वजण एका जर्सीमध्ये एका टीममध्ये खेळतात. हे जे वैशिष्ट्य आहे, ह्याच्यामुळे हे जे मधलं बॅरियर आहे, एक हायरार्की जी म्हणतो, ह्याचं सुद्धा बॅरियर आपण ह्याच्यामध्ये मोडतो. आणि ह्या संकल्पनेतून अशी एक चांगली गोष्ट त्याच्यामध्ये घडते. खूपच छान. आज आपल्या ह्या इव्हेंटचं खूप भव्य दिव्य उद्घाटन होतं आहे. तर याची टॅगलाईन आहे गोडवा साखरेचा जल्लोष क्रिकेटचा. तर तुम्हाला दोघांना याबद्दल काय वाटतं? मला वाटतं प्रसादच त्याला सुरुवात करू दे, कारण तो क्रिकेट प्रेमी आहे. तो डाय हार्ड फॅन आहे क्रिकेटचा, त्यामुळे तो जास्त. बेसिकली क्रिकेट हा खेळ किंवा हा स्पोर्ट्स असा आहे की आपल्या भारतात तो सर्व जाती, सर्व धर्म, सर्व भाषा, लिंगभेद हे सर्व विसरून हा क्रिकेट खेळ एकत्र आणतो. म्हणजे ज्यावेळी एखाद्या संघाला आपल्या म्हणजे टीम इंडियाला चिअरअप करताना तुम्हाला सगळे मांडीला मांडी लावून बसले दिसतात, तिथे सगळे भेदभाव विसरले जातात. सो आपल्या भारतासाठी, महाराष्ट्रासाठी क्रिकेट हा एक जवळजवळ जीवाभावाचा विषय आहे. क्रिकेट झालं की विषय संपतो तिकडे, रस्त्याच्या रस्ते बंद होतात तिकडे, काही फायनल असेल किंवा काय असेल. आणि या उपक्रमातून, क्रिकेटच्या माध्यमातून दादांनी आत्ता ह्या शुगर क्रिकेट लीगचं आयोजन केलं आहे. म्हणजे आत्ता बघा ना, मी जसं सांगितलं की सर्व जातीभेद, भाषाभेद हे विसरून एकत्र होतात. त्याचप्रमाणे आत्ता यांनी सांगितल्याप्रमाणे अगदी मॅनेजिंग डायरेक्टरपासून ते गेटकीपरपर्यंत किंवा शिपाईपर्यंत सगळे एकत्र खेळणार आहेत. मला आत्ता ते दिसतंय चित्र की बाबा मॅनेजिंग डायरेक्टरने एक विकेट काढली आहे आणि शिपाई जाऊन त्याला टाळा वेळ देतोय. हे कौतुकास्पद चित्र आहे. आणि म्हणजे ह्याच्यातनंच, अशाच आयोजनातनं काही चांगले खेळाडू जर महाराष्ट्राला मिळतील अशी नक्की मला आशा आहे. कारण खूप गाव पातळीवर याचं आयोजन केलं गेलं आहे, अगदी खालच्या स्तरातून, म्हणजे अगदी शेतकऱ्यांच्या मुलांपासून लोक इथे खेळत आहेत. सो हे चांगला प्लॅटफॉर्म तयार केला गेला आहे आता क्रिकेटसाठी. आणि हे पहिलं पर्व असलं तरी मला माहिती आहे, विश्वास आहे की दरवर्षी याचे वेगवेगळे पर्व होत राहतील याची मला खात्री आहे. नक्कीच, अगदी नक्कीच. मलाही तेच सांगायचं आहे. म्हणजे मी क्रिकेट पाहते, हे आमचे जे सगळे, आमच्या हास्य जत्रेची सगळी टीम आहे, ते बऱ्याचदा शूटिंग किती लेट पॅकअप झालं तरी रात्रीचं टर्फ बुक करतात आणि सगळे खेळायला जातात. त्यामुळे मी त्यांचं प्रेम, कारण आम्ही अक्षरशः 16 ते 17 तास काम करतो आणि त्यानंतर हे लोक, यांच्यामध्ये एक डबल ऊर्जा येते.
म्हणजे द्विगुणित होते त्यांची ऊर्जा. आणि 12ला पॅकअप झालं की ते जातात आणि सकाळी 6 वाजता घरी येतात. म्हणजे 16 तास शूटिंग करून पुढचे अजून 6 तास ते खेळतात. मी म्हटलं तुम्हाला कसं काय एवढी एनर्जी टिकून राहते. तर हेच आहे की मला वाटतं हे जे स्पर्धा असतात किंवा हे जे खेळ असतात हे ऊर्जा देण्याचं काम करतात आपल्याला. आपण कितीही स्ट्रेसमध्ये असू, काही असू, तरी एखादी स्पर्धा जेव्हा येते, जेव्हा एखादा खेळ जेव्हा येतो, तेव्हा मला असं वाटतं हे सगळं नाहीसं होतं, आपला आळशीपणा दूर होतो आणि आपण जल्लोषात हा आपण साजरं करतो, आपण असं म्हणायला हरकत नाही. आणि मला असं वाटतं खऱ्या अर्थाने माननीय सुयोग भैया यांनी हे साजरं केलंय. हे जे क्रिकेट आहे, ही जी MSCL आहे, महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग, हे पहिलं पर्व आहे, बरोबर. तर मला खरंच खूप छान वाटतंय की इतक्या कमी वयात, अवघ्या 26व्या वर्षामध्ये इतक्या कमी वयात इतकं क्लिअर आहात तुम्ही, तुमचा फोकस क्लिअर आहे की सगळ्यांना तुम्हाला एकत्र आणायचं आहे. आणि साखर कारखान्यांमध्ये जे काम करतात त्या प्रत्येक गटापासून, छोट्या ते मोठ्या सगळ्या अधिकाऱ्यांपासून, कामगारांपासून ते अधिकाऱ्यापर्यंत सगळ्यांना एकत्रित आणून हा जो त्यांनी हा सगळा घाट घातलाय. आणि हा घाट मी म्हणेन की हा खूप यशस्वी ठरणार आहे आणि अशी अनेक पर्व होणार आहेत. आणि अजून साखर कारखाने जे तळागाळात कुठे कुठे आहेत ते सुद्धा इंटरेस्ट घेतील यात आणि ते सुद्धा यात पार्टिसिपेट करतील. आणि पण शाळेत शिकलोय सर्वधर्म समभाव, राष्ट्र एकात्मता, तर हे सगळं आपल्या यंग जनरेशनकडनं येत आहे. ते पुढाकार घेत आहेत आणि आवर्जून या सगळ्या गोष्टी करतायत. तर फक्त मी म्हणेन की लोकांना असं वाटतं की यंग पिढी म्हटली की मग ते सोशल मीडिया आणि मग ह्याच्यातच रील्स आणि ह्याच्यातच अडकलेले आहेत. तर तसं नाही आहे की मला असं म्हणायचं की या यंग जनरेशनकडनं सुद्धा खूप चांगले चांगले उपक्रम ते करतायत, राबवतायत आणि त्यांना खरंच वेलकम आहे. सगळ्यांकडनंच स्वागत आहे त्यांच्या उपक्रमांचं आणि असेच उपक्रम करत राहा. आमच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. खूप सुंदर उपक्रम आहे आणि मस्त ग्लॅमरचं एक छान रूप दिलंय तुम्ही त्याला. इव्हेंट सुद्धा करतोय आम्ही सुद्धा आहोत. तर आम्ही आता साक्षीदार आहोत, याचाही आम्हाला आनंद आहे, अभिमान आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या पुढच्या सगळ्या प्रवासासाठी आमच्याकडनं खूप शुभेच्छा. थँक्यू. नक्कीच असं होईल. तर तुम्ही बघितलं का, ही तुमची आता फक्त तुम्हाला छोटीशी झलक होती. आता संध्याकाळी आज भेटूयात नवीन जल्लोषात आणि नवीन थरारात, क्रिकेटच्या थरारात. थँक्यू.